मोठी बातमी शिवसेनेच्या खात्यांची यादी साम टीव्हीवर। शिवसेनेला मिळणार 12 खाती। शिवसेनेला 12 खाती मिळणार असून यादी आता साम टीव्हीवर आपण बघताय। नगरविकास, गृहनिर्माण, उद्योग खातं सेनेकडे, याशिवाय शालेय शिक्षण, आरोग्य, पर्यटन खातं शिंदे सेनेकडे राहणार असल्याची माहिती मिळते। शिवसेनेला मिळालेली खाती आपण आता बघणार आहोत। साम टीव्हीवर आपण शिवसेनेच्या खात्यांची यादी बघणार आहोत। नगरविकास, गृहनिर्माण, उद्योग हे खातं सेनेकडे राहणार आहे। यासोबतच पुन्हा शालेय शिक्षण, आरोग्य, पर्यटन खातं शिंदे सेनेकडे राहणार असल्याची माहिती समोर येते। खाते वाटपासंदर्भातली अत्यंत महत्त्वाची अपडेट। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर जोडले गेलेले आहेत। सूरज, कोणकोणती खाती शिंदे सेनेकडे राहणार आहेत? थोड्याच वेळात पार पडणार आहे। अनेक माहितीकडून जे मंत्री आहेत ते आज शपथ घेणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज शिवसेनेचे आमदार देखील शपथ घेणार आहेत। तर शिवसेनेचे आमदार अनेक महत्त्वाच्या पदांसाठी, खात्यांसाठी हे आग्रही होते की आम्हाला गृह खातं मिळावं, आम्हाला अर्थ खातं मिळावं। मात्र आता शिवसेना मिळालेली खाती जी आहेत, नगरविकास असेल, गृहनिर्माण असेल, उद्योग, पर्यटन, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम वगळून शालेय शिक्षण असेल, पाणी पुरवठा आणि स्वच्छता असेल, जलसंधारण असेल, मराठी भाषा असेल, खनिकर्म असेल आणि माजी सैनिक कल्याण अशी जी खाती आहेत ती कदाचित शिवसेनेच्या वाट्याला जाऊ शकतात। खरं म्हणजे पाहायला गेलं तर शिवसेनेने याआधी अर्थ खातं मिळावं यासाठी लॉबिंग केली होती, गृह खातं मिळावं यासाठी देखील लॉबिंग केली होती, गृह खातं मिळावं यासाठी देखील लॉबिंग केली होती, गृह खातं आम्हालाच मिळावं यासाठी शिवसेना पूर्णपणे आग्रही होती। मात्र यामध्ये आता नगरविकास हे जे खातं आहे ते शिवसेनेच्या वाट्याला गेलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे गृहनिर्माण खातं जे आहे, जे याआधी भाजपकडे होतं, पर्यटन खातं जे होतं ते आता शिवसेनेच्या वाट्याला आलेलं आहे। ही दोन खाती जी आहेत ती महत्त्वाची मानली जातात। त्यामध्ये उद्योग खातं ते याआधी शिवसेनेकडे होतं आणि दुसरं आरोग्य खातं, जे आरोग्य खातं आता दुसऱ्या पक्षाकडे होतं ते आता शिवसेनेकडे आलेलं आहे। तसंच सार्वजनिक बांधकाम आणि शालेय शिक्षण हे देखील आधी शिवसेनेकडे होतं। अशी जी खाती आहेत आता ती आपल्या साम टीव्हीच्या हाती लागली आहेत। आता मात्र हे पाहणं महत्त्वाचं आहे की आज आता कोणकोणते मंत्री शपथ घेतात आणि कोणाकोणाच्या वाट्याला ही खाती येतात, आता हे पाहणं महत्त्वाचं आहे। थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागपूर एअरपोर्टवरती येतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील एअरपोर्टवरती येतील आणि 4 वाजता हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे। उद्या अधिवेशन आहे, सोहळा पार पडणार आहे आणि शिवसेनेच्या वाटेला 12 खाती आलेली आहेत। नगरविकास, गृहनिर्माण, उद्योग खातं हे खातं शिवसेनेकडे राहणार आहे। धन्यवाद सूरज आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आपण एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया शिंदे सेनेच्या खात्यांकडे। नगरविकास, गृहनिर्माण, उद्योग आणि पर्यटन ही खाती शिवसेनेच्या पदरात पडलेली आहेत। याशिवाय आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम वगळून ही खाती सुद्धा शिवसेनेच्या पदरात पडले। याशिवाय शालेय शिक्षण, पाणी पुरवठा आणि स्वच्छता ही खाती सुद्धा शिंदे सेनेच्या वाटेला आलेली आहेत। जलसंधारण, मराठी भाषा शिंदे सेनेच्या वाटेची खाती। तर एकूण 12 खाती, 12 मंत्री शिंदे सेनेचे असतील। यासोबतच खनिकर्म, माजी सैनिक कल्याण हे खातं सुद्धा शिंदे सेनेकडे असेल। आणि एक अत्यंत महत्त्वाची बातमी आता समोर येते। भाजपामध्ये रवींद्र चव्हाणांवर मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती समोर येते। भाजपा प्रदेशाध्यक्षपदी त्यांची वर्णी लागणार असल्याची माहिती समोर येते। गेल्या टर्ममध्ये चव्हाण हे मंत्रिपदावर होते, मात्र यावेळेस त्यांना मंत्रिपद न देता भाजपातली संघटनात्मक कार्य त्यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती समोर येते। भाजपा प्रदेशाध्यक्षपदी त्यांची वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। चंद्रशेखर बावनकुळे हे आता मंत्रिमंडळामध्ये सामील होत आहेत। ते भाजपा प्रदेशाध्यक्ष आहेत, मात्र आता त्यांना मंत्रिपदाची जबाबदारी दिल्यानंतर त्यांच्याकडनं आता भाजपा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी काढून घेण्यात येईल आणि ती जबाबदारी आता चव्हाणांकडे, रवींद्र चव्हाणांकडे देण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर येते भाजपा संदर्भातली। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी गणेश जोडले गेलेले आहेत। गणेश, काय अधिकची माहिती आहे? चव्हाणांकडे भाजपा प्रदेशाध्यक्षपद जाणार का? नक्कीच ज्या पद्धतीने चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिमंडळामध्ये आहे तो सहभाग होताना पाहायला मिळतो आणि त्यानंतरून प्रदेश अध्यक्षपद आहे ते रवींद्र चव्हाण यांच्याकडे जाताना पाहायला मिळते। कारण की रवींद्र चव्हाण यांनी कोकण आणि ज्या पद्धतीने ठाणे असेल, पालघर असेल यामध्ये घवघवीत यश आहे ते मिळालेलं आहे। 2029ला जर बघितलं तर भाजप स्वबळावर लढण्याचा देखील एक नारा आहे, तो अमित शहाने खरं तर दिला होता आणि त्यानंतरून 200 पेक्षा जास्त आमदार खरं तर निवडून आणायचे आणि त्यामुळे कुठेतरी रवींद्र चव्हाण यांच्याकडे ही जबाबदारी आहे ती देताना पाहायला मिळणार। कारण की रवींद्र चव्हाणांची सर्वाधिक चांगली कामगिरी आहे ती होती पाहायला मिळाली।
मिळाली होती, कारण की लोकसभेच्या वेळेस देखील रवींद्र चव्हाण यांचा स्ट्राईक रेट सर्वात जास्त होता. त्याचबरोबर कोकणातला देखील स्ट्राईक रेट आत्ताच्या वेळेसचा रवींद्र चव्हाण यांनी खरं तर सर्वाधिक मेहनत घेऊन जास्त आमदार आहेत ते निवडून आणलेले आहेत महायुतीचे. त्यामुळे रवींद्र चव्हाण यांना प्रदेशाध्यक्षपदाची आहे ती जबाबदारी देणार असल्याचं सूत्रांकडून माहिती नक्कीच. जर कोकणचा पट्टा बघितला आणि कल्याण, डोंबिवली, ठाणे शहर बघितलं तर रवींद्र चव्हाणांची कामगिरी ही उल्लेखनीय असल्यामुळे त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची माळ जाऊ शकते असं आपण सांगितलं. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. तर आता चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी ही रवींद्र चव्हाणांकडे जाणार असल्याची मोठी बातमी समोर येते.